कर्नाटकमधला मराठा बांधव महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांच्या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। दोन्ही राज्यातले सीमा प्रश्न लवकर सोडवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करून मराठा बांधवांना महाराष्ट्रात सामील करून घेण्याची त्यांची मागणी आहे। बेळगाव भागातून सुमारे 4 ते 5 हजार मराठा या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। मुंबईतल्या मराठा मोर्चासाठी कर्नाटकमधून आणि खास करून बेळगाव भागातून मराठा बांधव जे आहेत ते सामील झालेले आहेत। आपल्यासोबत हे जवळपास 5000 मराठा बांधव जे आहेत ते मराठा मोर्चामध्ये सामील होण्यासाठी जात आहेत। आपल्यासोबत हे सर्वजण मराठा बांधव आहेत। काही जण बेळगाव भागातून कारवार या क्षेत्रातून आलेले आहेत आणि जे महाराष्ट्रातील मराठी बांधव आहेत त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी खास करून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या देखील मागण्या आहेत की संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे। या माध्यमातून आपल्यासोबत काही कार्यकर्ते मराठा कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, बेळगावहून खास मराठा लोकांसाठी या ठिकाणी आलेला या मोर्चात 14व्या क्रमांकावर सीमा प्रश्नाची मागणी घातलेली आहे। या मागणीच्या पाठपुराव्यासाठी सीमावर्ती भागातून 4 ते 5 हजार कार्यकर्ते एक दिलाने एकजुटीने या मोर्चात सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुमचा सीमा प्रश्न जो आहे तो नेहमीच गाजतो, परंतु त्याच्यावर तोडगा निघत नाही। या मोर्चाच्या माध्यमातून देखील खास काहीतरी होईल, पावले उचलली जातील महाराष्ट्र सरकारकडून असं वाटतं? हो, निश्चित उचलली जातील आणि महाराष्ट्र सरकारला याची दखल घ्यावीच लागेल। आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहेत। माजी आमदार मनोहर सीमा भागातला बोला। आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही बेळगाव सीमा भागातून सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत। मराठ्यांच्या आरक्षणाबरोबरच आमचा जो 60 वर्ष भिजत पडलेला प्रश्न आहे त्याची मागणी सुद्धा या क्रांती मोर्चामध्ये केलेली असल्या कारणानं आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत। 60 वर्ष सातत्याने कर्नाटकाच्या अन्यायाखाली अत्याचाराकडे आम्ही भरडले जातो आहोत, परंतु केंद्र सरकारने आणि कर्नाटक सरकारने आमच्याकडे लक्ष न दिल्यामुळे महाराष्ट्र सरकार आमची बाजू उचलून धरील या आशेपोटी आम्ही इथं आलेलो आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोलसह कृष्णात पाटील, झी मीडिया मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।